पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना आणि सचिन घायाळ शुगर मिल्स यांच्या करारातील नियम आणि अटीचं उल्लंघन होत असून अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही असा प्रश्न पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दरम्यान उपस्थित केला आहे। साखर आयुक्तांनी शासनाला दिलेल्या पत्रावरून तातडीने कारवाई करावी, संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक मंडळाची नियुक्ती करून सचिन घायाळ शुगर मिल्स यांच्या समोर असलेला करार तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी आमदार विलास भुमरे यांनी विधानसभेत लक्षवेधी वेळी केली आहे। गौतम बनकर, एमसी न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर। अध्यक्ष महोदय, माझ्या लक्षवेधीसाठी या ठिकाणी जरा जास्तीचा वेळ द्या, कारण की या कारखान्याच्या माझ्या मतदारसंघातल्या कारखान्याच्या महत्त्वाच्या विषयावरती लक्षवेधी लावली आणि या ठिकाणी आमच्या पैठण विधानसभा मतदारसंघामधील पंढरीनाथ भाऊ सिसोदे यांनी जे रोपटं लावलं होतं त्याचं आज कुठेतरी वटवृक्ष झालेलं आहे आणि तो वटवृक्ष म्हणजे संत एकनाथ सहकारी साखर कारखाना। हा संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सहभागी तत्वावर सचिन घायाळ शुगर मिल यांना 18 वर्षाच्या सहभागी तत्वावर त्या ठिकाणी चालवण्यात दिला होता। पण जो सामंजस्य करार झाला होता त्यात ज्या नियम असतील, अटी असतील, त्याचे कुठलेही पालन न करता त्याचं उल्लंघन करून या सचिन घायाळ शुगरनी त्या कारखान्याचा या ठिकाणी ज्यावेळेस कारखाना चालवण्यात दिला होता त्यावेळेस जवळपास 57 कोटी हे कारखान्यावरती कर्ज होतं। ते कर्ज परतफेड करण्याचं काम हे सचिन घायाळ शुगरचं होतं, पण असं न होता या ठिकाणी 11 वर्षात जी परतफेड करायची होती ती 57 कोटी झाली नाही, पण या ठिकाणी अजून कर्जाचा डोंगर हा संत एकनाथवरती वाढत गेलेला आहे। या ठिकाणी मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं, या ठिकाणी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना ही शासनाची मालमत्ता आहे, त्या शासनाच्या मालमत्तेवरती सचिन घायाळ शुगर मिलनी संत एकनाथची प्रॉपर्टी मॉर्गेज करून त्या ठिकाणी बुलढाणा अर्बन करून जवळपास 30 कोटी रुपये कर्ज त्या ठिकाणी घेतलं। त्यापैकी 13 कोटी एमईसी बँकेचे भरले आणि 16 कोटीचा जवळपास त्या ठिकाणी अफरातफर झाली। पण या ठिकाणी मंत्री महोदय आपण उत्तरामध्ये असं दिलं का कारखान्याच्या आदू करण्यासाठी कामासाठी तो पैसा वापरला गेला, पण ज्यावेळेस आपण बुलढाणा बँकेचं कर्ज घेत होतो संत एकनाथवरती अगोदरच कर्ज होतं, हे कर्ज असताना बुलढाणा बँकेने संत एकनाथला कर्ज कुठलं दिलं? शासनाची परवानगी त्या ठिकाणी घेतली का? शासनाची परवानगी न घेता त्या ठिकाणी कर्ज काढलं आणि या ठिकाणी 30 कोटी कर्ज काढून हे सचिन घायाळ शुगरनी 16 कोटी कर्ज स्वतःच्या अकाउंटला घेतलं आणि त्या ठिकाणी खासगी मालमत्ता त्या ठिकाणी देणी घेतलेली। या ठिकाणी विशेषतः मी मागणी कराल, जे 5400 सभासद संत एकनाथ कारखाने केले होते, या सभासदाचं जे शेअर भाग भांडवल होतं, आपण जे सभासद फी घेतो ही संत एकनाथच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा होणं बंधनकारक होतं, पण असला कुठलाही प्रकार झाला नाही। ते अनामत संत एकनाथच्या खात्यावर नाही आहे, पण ज्यावेळेस चौकशी केली तर सचिन घायाळ संत एकनाथने असं अहवालामध्ये म्हटलं का कारखान्याच्या आधुनिकीकरणाच्या कामासाठी त्या ठिकाणी वापरली गेली, पण ही रक्कम आपण दुसऱ्या कामासाठी वापरू शकत नाही। जे सभासदाची फी होती ही संत एकनाथच्या खात्यावर जमा होणं गरजेचं अपेक्षित होतं। महाराज, हा माझा प्रश्न दुसरा आहे। आणि या ठिकाणी कारखान्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय असतील, सहकार मंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि या ठिकाणी सहकार कारखाने हे चालले पाहिजे असा दृष्टिकोन ठेवणारे स्वर्गीय अजितदादा होते। अजितदादाने देखील त्यावेळेस चौकशीचे आदेश दिले होते, पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या कारखान्याची अद्याप चौकशी झाली नाही। पण या ठिकाणी जे सचिन घायाळ शुगर मिल आहे याचा जो सामंजस्य करार आहे तो रद्द झाला पाहिजे आणि संत एकनाथवरती प्रशासक मंडळ त्या ठिकाणी बसले गेलं पाहिजे आणि सचिन घायाळला जो पाठीशी घालणारे अधिकारी असतील यांची देखील त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। माझी मागणी या ठिकाणी दोनच आहे, या ठिकाणी प्रशासक मंडळ आलं पाहिजे आणि सामंजस्य करार जो सचिन घायाळसोबत संत एकनाथ झालेला आहे तो रद्द झाला पाहिजे आणि जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावरती आणि या सचिन घायाळवरती मोकासारखे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केले पाहिजे। ही मंत्री महोदयाला माझी मंत्री महोदय